तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे की स्वामींना कौल कसा लावायचा आणि स्वामींचा कौल कसा घ्यायचा. तर चला पाहूया आपण स्वामींना कौल कसा लावायचा. सर्वप्रथम तर आहे ना, स्वामींना जेव्हा तुम्ही कौल लावता ना, तेव्हा तुमचं मन हे स्तब्ध पाहिजे, मध्ये शांत पाहिजे, तुमच्या मनात कसले विचार नाही पाहिजे. आणि स्वामींना कौल लावताना एक 10 ते 15 मिनिटं शांत स्वामींच्या मध्ये, तुमच्या घरात फोटो असेल किंवा मूर्ती असेल, काहीही असेल, त्याच्या पुढे तुम्ही ना शांत एकचित्तेने बसायचं आहे. आणि तुमच्या घरात असं कसलाही तुमच्या डोक्यात विचार नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही हा कौल स्वामींकडे, तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे तो स्वामींकडे मांडायचा आहे, तर तो कशा पद्धतीने मांडायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता हे तुम्हाला दिसत असेल, हे पाहू शकता. एक पान घ्यायचे वहीचं, ते अर्ध करायचंय, दोन्ही सेम प्रमाणात फाडायचं आहे, सारख्या प्रमाणात, छोटं मोठं नाही करायचं. तर इथं बघा, एका पानावर मी श्री स्वामी समर्थ लिहिलंय, एका पानावर नाही लिहिलंय, आणि एका पानावर, दुसऱ्या पानावर लिहिलंय श्री स्वामी समर्थ, त्याच्यावरती होय लिहिलंय. तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहिल्याच्या नंतरला इथे खाली तुम्हाला एक तुमचा प्रश्न लिहायचा आहे, जे काही तुम्हाला स्वामींना विचारायचं आहे, त्याचं तुम्हाला उत्तर हवं आहे, तो प्रश्न लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतरला हे 2 पेज आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या 2 पेजची छान अशा रीतीने अशी घडी घालायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे अशा घडी घालायच्या आहे. बघा, दोन्ही सारखेच घडी घातलेले आहे मी. अशा घडी घालायच्या दोन्ही याच्या, एका याच्यावर हो लिहायचंय, एका याच्यावर नाही लिहायचंय. आणि तुमच्या घरात जर छोटं, म्हणजे तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर, किंवा मोठं असेल, असं काही नाही, छोटं मोठं, तर तुम्ही ही जे 2 चिठ्ठ्या आहे ना, ह्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणाशी, तुमच्या घरात फोटो असेल तर फोटोशी असं इथे असं मुलाला तुमच्या सांगायचे, किंवा तुमच्या घरात नसेल मूल तर तुम्ही स्वतःने सुद्धा असे स्वामींच्या इथं टाकायचे आहे. 2 चिठ्ठ्या पाहू शकता, मी टाकले तसं. 2 चिठ्ठ्या टाकल्यावरती तुम्हाला एक 11 माळी जप करायचा आहे. ते जर जमत नसेल 11 माळी जप तेवढं, तर तुम्हाला 1 माळी जप करायचंय. 1 माळी जप करणं जमत नसेल, पॉसिबल नसेल, तर तुम्हाला 5 मिनिटं तरी तुम्हाला स्वामींच्या फोटो पुढं एकदम स्तब्ध, म्हणजे एकदम शांत, तुमचं मन जे आहे ना एकदम शांत हवंय. त्या शांत मनाने तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं एक 5 मिनिटं बोलायचं आहे. आणि जे काही स्वामींना सांगायचे की स्वामी, जे काही मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला द्याल याची मला खात्री